नमस्कार मंडळी, आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे झटपट होणारा रवा बेसन ढोकळा। त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी जाड रवा 1 वाटी घेतला आहे, अर्धी वाटी बेसन घेतला आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून हे मिश्रण कोरडं असतानाच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं ताक ॲड करून आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटे आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे। यामध्ये तुम्ही ताकाऐवजी दह्याचा देखील वापर करू शकता। अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। स्पॉन्जी होण्यासाठी त्यामध्ये मी इथे इनो वापरणार आहे। इनो इथे मी 1 पाउच वापरला आहे। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पटकन आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। ही प्रक्रिया आपल्याला फास्ट करून घ्यायची आहे। हा ढोकळा आपण कुकरमध्ये बनवणार असल्याने मी कुकरच्या डब्याला ऑइल ग्रीसिंग करून घेतलं आहे। त्यामध्ये हे सर्व बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि डबा टॅप करून घ्यायचा आहे। कुकरमध्ये स्टँड ठेवून त्यामध्ये वाफवण्यासाठी मी पाणी टाकलं आहे। त्यामध्ये आपल्याला हा कुकरचा डबा ठेवायचा आहे आणि कुकरच्या झाकणची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि 10 ते 15 मिनिटे आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। इथे बघू शकता तुम्ही कुकरची शिट्टीचं झाकण काढून मी झाकण कुकरला लावून मीडियम गॅसवर 10 ते 15 मिनिटे ढोकळा वाफवून घेणार आहे। 10-15 मिनिटानंतर गॅस बंद केला आहे। ढोकळा आपला तयार झाला आहे। ढोकळा झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी त्यामध्ये चाकू घालायचा आहे। जर चाकूला मिश्रण चिकटलं नाही तर ढोकळा आपला चांगला वाफवला गेला आहे असं समजायचं आणि जर मिश्रण चिकटलं तर 1-5 मिनिटे होऊ द्यायचं आहे। इथे मी थंड झाल्यानंतर ढोकळा डब्यामधून बाहेर काढून घेतला आहे। इथे बघू शकता तुम्ही किती स्पॉन्जी ढोकळा तयार झाला आहे। ढोकळा आपण कट करून घेणार आहोत। ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी इथे पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतला आहे। त्यामध्ये मोहरी, जिरे आणि तीळ टाकणार आहे आणि थोड्याशा मिरच्या देखील फ्राय करून घेणार आहे। मला ढोकळा हा फ्राय करूनच खायला आवडतो, वरून फोडणी देऊन खायला आवडत नाही। त्यामुळे अशा पद्धतीनेच मी ढोकळ्याला नेहमी फोडणी देत असते। तयार केलेल्या फोडणीमध्ये आपल्याला कट केलेला ढोकळा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे आणि वरून हिरवी कोथिंबीर घालायची आहे। तयार आहे आपला झटपट होणारा इन्स्टंट असा स्पॉन्जी रवा बेसन ढोकळा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।